त्याचं नाव येसाजी. जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो एक हात तुटलेला असताना सुद्धा शत्रूशी लढतो त्याचं नाव तानाजी माणूस. जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. आणि जो शत्रूच्या छावणीत शिरून त्या छावणीचा कळस कापून टाकतो त्याचं नाव धनाजी. आणि जो एका ढाण्या वाघासोबत झुजतो आणि त्या वाघाचे 2 तुकडे करतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जे हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधतात ते म्हणजे आपले राजे शिवाजी. शिवाजी महाराजांच्या बद्दल सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त शिवाजी महाराज एवढेच माहिती आहे की त्यांनी प्रतापगडाची लढाई कशी जिंकली, त्यांनी आग्र्यावरून स्वतःची सुटका कशी करून घेतली, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण मला असं म्हणायचं आहे की शिवाजी महाराजांनी जे काही टेक्निक्स वापरले त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींसाठी, आणि मला असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत की आग्र्यावरून सुटका किंवा औरंगजेबाच्या ताब्यामध्ये एकदा आल्यानंतर तो माणूस सुटणं ही खरं तर इम्पॉसिबल गोष्ट आहे. पण शिवाजी महाराजांनी जे टेक्निक वापरलं त्या ठिकाणी ते असं होतं की आता आपण त्याला लाच म्हणतो, त्यांनी लाच देऊन एखाद्या माणसाला खरेदी केलं. शिवाजी महाराजांनी जेव्हा आग्र्याला गेले आणि त्यांचा जेव्हा अपमान झाला आणि शिवाजी महाराजांनी ते बोलून दाखवलं तर औरंगजेबाला त्यांचा राग आला. त्यावेळेला औरंगजेबाची जी बहीण होती, त्याच्यानंतर जो त्याचा वजीर होता, या सगळ्यांनी औरंगजेबाला जाऊन सांगितलं की त्यांनी तुमचा अपमान केला आहे, शिवाजीला तुम्ही जिवंत सोडू नका. पण जेव्हा ही बातमी शिवाजी महाराजांना समजली तेव्हा शिवाजी महाराजांनी लगेच ताबडतोब सावकारांकडे जाऊन त्यांच्या लोकांना तिकडे पाठवून आग्र्यामध्ये किंवा पैसे जमा केले, मोहरा जमा केला आणि खुद्द औरंगजेबाच्या बहिणीला, त्यांच्या वजीराला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि नंतर त्यांच्या बाजूकडून त्यांना वळवून घेतलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला शिवाजी महाराजांनी हे डोकं वापरलं. नंतर औरंगजेबांनी एकदा ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांना जिवंत सोडलं नसतं. ही टेक्निक शिवाजी महाराजांनी त्यावेळेला वापरली. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की प्रतापगडची लढाई, म्हणजे जरी लढाई आहे, लढाई आत्ता पण आहे, लढाई आपल्या शत्रूशी आहे, लढाई आपल्या माणसांशी पण आहे. या सगळ्या गोष्टी शस्त्र जरी बदललेली असली तरीसुद्धा टेक्निक्स मात्र त्याच आहेत. तर शिवाजी महाराजांच्या ह्या ज्या काही टेक्निक्स आहेत, गनिमी कावा असेल किंवा आग्र्यावरून त्यांनी स्वतःची सुटका कशी करून घेतली, या सगळ्या गोष्टी आपण टाईमलेस मॅनेजमेंट आपण म्हणूया. त्यातलं पहिलं टेक्निक म्हणजे रीडिंग बाय एक्झाम्पल, आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे प्रतापगडावरून सुटका. शिवाजी महाराजांनी सरदाराला पाठवू शकले असते अफजलखानाचा वध करायला, पण शिवाजी महाराजांनी तसं न करता स्वतः ते गेलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये खूप चांगली प्रतिमा त्यांची निर्माण झाली. त्यांनी असं म्हटलं नाही की आप लढो और हम लोग कपडे संभालते, असा प्रकार शिवाजी महाराजांनी कधी केलेला नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या बद्दल एक स्वच्छ अशी प्रतिमा ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यावेळेला निर्माण झालेली आहे. दुसरं म्हणजे फ्लॉलेस प्लॅनिंग, जे आपण म्हणतो की आग्र्यावरून सुटका करताना शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे, ते प्लॅनिंग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून आले ते 1666मध्ये, तर त्यावेळेला त्याच्या आधी तह झालेला होता आणि शिवाजी महाराजांकडे फक्त 17 किल्ले होते. पण बरेचसे किल्ले जे आहेत ते त्यांना तहामध्ये देऊन टाकावे लागले होते. शिवाजी महाराजांनी 1666 ते 1669 साधारणतः 3 ते 3.25 वर्षाचा कालावधी असेल, तर या 3 ते 3.25 वर्षाच्या कालावधीमध्ये स्वॉट ॲनालिसिस केलं की काय आपलं चुकलं, आपण काय स्ट्रॅटेजीज आता वापरल्या पाहिजेत की जेणेकरून ते किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये आपल्याला सामील करून घेता येतील आणि टॅक्टिक्स कशा आपल्याला त्या पद्धतीने करता येईल. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास शिवाजी महाराजांनी 3 ते 3.25 वर्ष केला. आणि 4 फेब्रुवारी 1670मध्ये त्यांनी एक कामगिरी तानाजी मालुसरेंवर दिली आणि कोणाना किल्ला 1670 साली स्वराज्यामध्ये आला. आणि अशा पद्धतीने 1670 ते 1678 फक्त 8 वर्षांमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये 260 किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. विचार करा, आपल्याला सिंहगड चढायचा आहे किंवा प्रतापगड चढायचा आहे, ते एक दिवस पुरत नाही आहे. शिवाजी महाराजांनी एक एक किल्ला घेतला, त्या किल्ल्यावर नुसतेच किल्ले घेतलेले नाही आहेत, तर त्या किल्ल्यावरती माणसं निवडून त्यांची अपॉइंटमेंट, त्यांचं रिक्रुटमेंट करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. आणि कम्युनिकेशन स्किल जर म्हटलं तर शेवटच्या माणसापर्यंत शिवाजी महाराजांची माहिती होतं की शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आता बघितल्या तर शिवाजी महाराजांच्याबद्दल खरंच म्हणजे असं वाटतं की अरे हा देव माणूस होता की काय, की त्यावेळेला असं म्हणायची की गुटखा खाऊन लुप्त व्हायचं की काय, किंवा वाऱ्यासारखा हा इथून तिकडे निघून जायचा. पण आता गुटखा खाऊन लोकांना कॅन्सर होतो आणि लोक कायमची वरती जातात.
अशा पद्धतीचं वर्णन कवी भूषण यांनी आपल्या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि त्यावेळची जी यावनी भाषा होती त्या यावनी भाषेमध्ये हे कवित्व त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं ती भाषा आपल्यासाठी खूप अवघड आहे पाठांतर करायला. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी बरेचसे शब्द हे मराठी भाषेमध्ये तयार केले आणि 1300 शब्दांचा शब्दकोश शिवाजी महाराजांनी स्वतः लिहिलेला आहे. शिवाजी महाराजांनी ग्रंथसुद्धा लिहिले, त्यांना संस्कृत भाषासुद्धा अवगत होती. आणि असे शिवाजी महाराज जाणता राजा म्हणण्याचं एक कारण सांगते की ज्या वेळेला शेतकरी जे आहेत ते मिठाची शेती करायची सागरी किनाऱ्यावरती असणारे, आणि त्यावेळेला पोर्तुगीजांनी काय केलं, गोव्यातून मीठ आणायला सुरुवात केली आणि ते स्वस्त किमतीमध्ये विकायला लागले. शिवाजी महाराजांची गोष्ट लक्षात आली की शेतकऱ्यांचं मीठ कोणी घेत नाहीये आणि स्वस्त किमतीमध्ये पोर्तुगीजांचं मीठ विकत घेतलं जाते. व शिवाजी महाराजांनी त्याच्यावरती आयात कर बसवला त्यांच्या मिठावरती. त्यामुळे त्यांचं मीठ महाग झाल्यामुळे ऑफकोर्स सामान्य लोकांनाही शेतकऱ्यांचं मीठ घ्यावं लागेल. ह्याला म्हणतात जाणता राजा. आणि खरोखर शिवाजी महाराजांनी कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा असा भेदभाव न करता अगदी खालच्या जातीतला जरी माणूस असेल त्याला आपल्या साम्राज्यामध्ये, आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये हे इन्क्लूड केलेलं होतं. आणि म्हणूनच मला वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दलचा अभिमान हा आजही 450 वर्ष होऊन गेले तरीसुद्धा शिवाजी महाराजांचं नाव आपण खूप अभिमानाने घेतो आणि प्रत्येक मनामध्ये हे नाव असंच पोहोचत राहील असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट, शिवाजी महाराजांची आपण म्हणतो हिंदवी स्वराज्य. शिवाजी महाराजांनी कधीही म्हणजे आपण म्हणतो की